नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये व्यापार चक्रे या संदर्भात आपण उहापोह केलेला होता. आजच्या या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला व्यापार चक्राची जी ठळक वैशिष्ट्ये आहेत त्याचबरोबर त्याचे जे काही प्रकार आहेत या दोन्ही गोष्टींचा आपल्याला साकल्यानं अभ्यास करायचा आहे. खरं म्हणजे हा पाठ्य अत्यंत सोपा असून सहजपणे समजण्यासारखा आहे. मी या विषयाला अगदी सखोलपणे सुरुवात करतोय. विद्यार्थी मित्रांनो, व्यापार चक्र पुनश्च मला या ठिकाणी सांगावं लागेल की व्यापार चक्र म्हणजे काय. तर व्यापार चक्र म्हणजे तेजी मंदीचं जे काही बदल होतात किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक व्यवहारामुळं तेजी मंदी घसरण पुनर्जीवन हे काही जे प्रकार येतात, अवस्था निर्माण होतात, त्याला साध्या भाषेमध्ये आपण व्यापार चक्र असं संबोधतो. आता आपण या व्यापार चक्राच्या अनुषंगाने काही ठळक वैशिष्ट्ये जाणून घेतोय. त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे की व्यापार चक्र सातत्यानं आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्थेतच प्रकर्षानं दिसून येतं. की आपल्याला सर्वांना लक्षात यावं की युरोप खंड किंवा उत्तर अमेरिका किंवा इतर जो काही भाग आहे, ज्या ठिकाणी भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे अशा देशामध्ये आर्थिक व्यवहार हे प्रचंड प्रमाणात होत असतात आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी व्यापार चक्राची निर्मिती म्हणजे तेजी मंदी घसरण पुनर्जीवन जे आहे ते आपल्याला प्रकर्षानं जाणवतात. आणि म्हणून या ठिकाणी मला सांगायचं की फक्त आणि फक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये व्यापार चक्राची निर्मिती प्रकर्षानं दिसून येते. पण साम्यवादी उदाहरण जर पाहायचं असेल तर रशिया, चीन, क्युबा या देशामध्ये तुम्हाला व्यापार चक्र दिसतील, पण त्याचं प्राबल्य अत्यंत तोकडं असतं, खूप कमी आपल्याला दिसून येतं. दुसरं त्याचं उत्तम वैशिष्ट्य म्हणजे व्यापार चक्र लहरीसारखे असतात किंवा समुद्रात जे पाण्याचे जे तरंग असतात त्या तरंगाप्रमाणे असतात. म्हणजे मला साधं सांगायचं आहे की तेजी आली की गाडी घसरणीला लागते, म्हणजे अर्थव्यवस्था घसरणीला लागते, ती मंदीमध्ये येते, मंदीतून पुन्हा पुनर्जीवित होते, पुन्हा तेजीकडे मार्गक्रमण करायला लागते. याचा अर्थ व्यापार चक्र हे तरंगासारखे किंवा लहरीसारखे असतात. हे त्याचं दुसरं वैशिष्ट्य आपल्याला मान्य करावं लागेल. पुढचं वैशिष्ट्य आहे की व्यापार चक्राची निर्मिती ही सातत्याने होत असते, पण व्यापार चक्र हे पुनरुद्भवी आहेत, म्हणजे ते सातत्याने नव्याने निर्माण होत असतात. आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे की आपण समजा जर तेजी जाणून घेतली, तेजी म्हणजे एक पीक पॉईंट आहात तेजीचा, तेजीनंतर गाडी घसरणीला लागते, म्हणजे तेजीनंतर घसरण, घसरणीनंतर मंदी, मंदीनंतर अर्थव्यवस्था पुन्हा पुनर्जीवित होते, पुन्हा तेजी, पुन्हा घसरण, पुन्हा मंदी, अर्थव्यवस्था पुनर्जीवित होते, पुन्हा तेजीकडं, म्हणजे हे व्यापार चक्रात हे निर्माण होत असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एका व्यापार चक्रामध्ये असंख्य व्यापार चक्र असू शकतात आणि ते एक गोष्ट स्पष्ट होते की व्यापार चक्र हे पुनरुद्भवी आहेत, सातत्याने नव्याने निर्माण होत असतात, हे आपल्याला मान्य करावं लागेल. त्यानंतर व्यापार चक्राचं चौथं वैशिष्ट्य म्हणजे किंमत पातळी व उत्पादन या अनुषंगाने त्याचं ते वैशिष्ट्य आपल्याला समजावून घ्यावं लागेल. की तेजीचा काळ असेल तर वस्तूच्या किमती प्रचंड असतात, त्यामुळं उत्पादनही प्रचंड होतं, किंमत देखील प्रचंड राहते हे तेजीमध्ये. मात्र मंदीच्या काळामध्ये उत्पादन नगण्य, त्यामुळे वस्तूच्या किमतीही खालच्या लेवलला, म्हणजे किंमत पातळीने उत्पादन हे तेजीच्या काळामध्ये अगदी वरच्या टोकाला आणि मंदीच्या काळामध्ये किंमत पातळी उत्पादन हे खालच्या पातळीमध्ये, म्हणजे किंमत पातळी उत्पादन याच्यामध्ये समसमानपणा जे अवस्था जी आहे त्या व्यापार चक्राच्या अवस्थेनुसार आपल्याला प्रकर्षानं दिसून येते. पुढचं वैशिष्ट्य आहे की एक व्यापार चक्र किंवा व्यापार चक्रामधली एक अवस्था दुसऱ्या अवस्थेला कारणीभूत असते. म्हणजे मी मागाशी उल्लेखित केल्याप्रमाणे समजा तेजीची अवस्था असेल, पीक पॉईंटला आपण आहोत, त्याच्या अगोदर देखील मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तेजी संपवण्यासाठी तेजी निर्माण करणारे घटक जे असतात तेच घटक तेजी संपवतात आणि त्याचा परिणाम म्हणून की ती अर्थव्यवस्था ही खालच्या दिशेने असं घसरत घसरत खाली येते, मंदीच्या स्थितीमध्ये येते. म्हणजे तेजी असेल तर घसरण निर्माण होते, घसरण असेल की अर्थव्यवस्था मंदीमध्ये येते, मंदी असेल तर अर्थव्यवस्था पुनर्जीवित होते, पुनर्जीवित झालेली अर्थव्यवस्था पुन्हा तेजीकडे मार्गक्रमण करते. याचा अर्थ
एक अवस्था दुसऱ्या अवस्थेला नेण्यासाठी किंवा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असते, हे देखील त्याचं वैशिष्ट्य आपल्याला जाणून घ्यावं लागेल. आता पुढचा त्याचा एक मुद्दा आहे, 6वा मुद्दा आपण या ठिकाणी आपण आपल्या लक्षात तो ठेवणं खूप गरजेचं आहे की भांडवली वस्तू व्यवहार म्हणजे आपल्याला माहिती आहे की भांडवलशाही व्यवस्थेमध्ये भांडवलाला प्राधान्य दिलं जातं. त्यामुळे जेवढं भांडवलाला प्राधान्य तेवढं भांडवली व्यवहार हे प्रचंड वेगाने असतात आणि जिथं आर्थिक व्यवहार जितके जास्त तितकं व्यापार चक्र जास्त असतं आणि ज्या ठिकाणी श्रमप्रधान व्यवस्था असते अशा ठिकाणी मात्र व्यापार चक्र त्या त्या पद्धतीनंच असतात आणि हे देखील आपल्याला मान्य हे एक वैशिष्ट्य मान्य करावं लागेल. पुढचं 7वं वैशिष्ट्य आहे की औद्योगिक क्षेत्रापेक्षा कृषी क्षेत्रावर त्याचा परिणाम जास्त जाणवतात, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. कारण औद्योगिक क्षेत्राचं वैशिष्ट्य आहे की उत्पादक उत्पादनाची निर्मिती करत असतात, त्यामुळे उत्पादन किती निर्माण करावं त्याची विक्री कशी करावी या सर्वाचं नियंत्रण त्याच्याकडे राहतं. पण हे ज्या वेळे आपण कृषी क्षेत्राच्या संदर्भात पाहतो तिथं उत्पादन किती असावं काय असावं याचं उत्पादकावरती उत्पादक जो घटक असतो त्याचं त्याच्यावर नियंत्रण नसतं आणि त्याचा परिणाम म्हणून की जो कृषी क्षेत्र आहे हा व्यापार चक्राच्या काळामध्ये बाधित होतो किंवा त्याला जास्तीत जास्त संकटाला सामोरं जावं लागतं, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य आहे की सर्व क्षेत्रात तुम्हाला हे व्यापार चक्र अस्तित्वात येतात. म्हणजे असं नाही की बाबा कृषी क्षेत्र म्हणजे उद्योग क्षेत्रात व्यापार चक्र निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे व्यापार चक्र आता कुठेही नाही, असं होत नाही. औद्योगिक क्षेत्रात निर्माण झालेलं व्यापार चक्र हे कृषी क्षेत्रात तयार होतं, हे व्यापार क्षेत्रात होतं, अन्य क्षेत्रात देखील होतं. म्हणजे व्यापार चक्र हे सर्वत्र असतं, सर्व क्षेत्रात त्याचं अस्तित्व असतं. म्हणून व्यापार क्षेत्राचं वैशिष्ट्य की तुम्हाला ते सर्व क्षेत्रामध्ये प्रकर्षानं दिसून येतं. आता याच व्यापार चक्राचं आणखी एक वैशिष्ट्य त्याचं आंतरराष्ट्रीय स्वरूप आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये व्यापार चक्राची निर्मिती झाली ही फक्त अमेरिकेतच होणार असं नाही आहे. कारण आपल्याला माहिती आहे हे जागतिकीकरण आहे, हे उदारीकरण खाजगीकरणाचा दौर आहे आणि अशा टप्प्यामध्ये एका देशातल्या काही बऱ्या वाईट गोष्टीचा प्रभाव हा दुसऱ्या देशावरती होतो, साहजिकच आहे. तेजी मंदीचा प्रभाव हा दुसऱ्या देशावर होतो. त्यामुळं व्यापार चक्र एका देशापुरतं मर्यादित नाही तर जगातील असंख्य देशामध्ये व्यापार चक्र दिसून येतात आणि त्याचे तीव्रता कमी अधिक प्रकारे होतं, म्हणूनच त्याचं आंतरराष्ट्रीय स्वरूप आहे. पुढचं एक वैशिष्ट्य आपल्याला समजावून सांगता येईल की मंदी दीर्घकाळ टिकते. व्यापार चक्राचं वैशिष्ट्य म्हणजे तेजी आहे, घसरण्याचा टप्पा आहे, मंदीची अवस्था आहे, पुनर्जीवनाची देखील अवस्था आहे. पण मंदीची जी स्थिती आहे ही दीर्घकाळ टिकते. कारण एकदा जर अर्थव्यवस्थेला मरगळ जर आली तर त्यातून अर्थव्यवस्था म्हणजे उत्पन्न उत्पादन रोजगार नफा किमती याच्यामध्ये प्रचंड वेगाने बदल होणं हे सहज शक्य नाही आहे. आणि त्यामुळं जसं तेजी येते लगेच निघून जाते, पण मंदीचं नाही. एकदा अर्थव्यवस्था मंदीमध्ये आली की अर्थव्यवस्था संपते आणि म्हणून हे देखील त्याचं वैशिष्ट्य आपल्याला समजावून घेता येईल. पुढचं आहे की मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्याचं आंतरराष्ट्रीय स्वरूप आहे त्याच पद्धतीनं त्याचा एक ठराविक क्रम आहे. म्हणजे व्यापार चक्राचा क्रम आहे की तेजी झाल्यानंतर अर्थव्यवस्था डायरेक्ट म्हणजे पुनरुज्जीवित होऊ शकत नाही. कारण तेजीनंतर गाडी घसरणीलाच लागणार आहे, घसरण झाल्यानंतर ती मंदीमध्येच येणार आहे, पुन्हा मंदीच्या खाईतून उठून ती पुनर्जीवित होणार आहे, पुन्हा तेजीकडे. म्हणजे व्यापार चक्रांच्या अवस्थेचा हा जो क्रम आहे तो क्रम जगात सर्वत्र कुठेही गेला तर तुम्हाला तोच क्रम दिसेल, हे आपल्याला मान्य करावं लागेल. शेवटचं वैशिष्ट्य आहे व्यापार चक्र हे भिन्न भिन्न कालावधीसाठी असतात. काही व्यापार चक्र अल्पकालीन, मध्यमकालीन, दीर्घकालीन. म्हणजे व्यापार चक्राबाबत एक वाक्यता किंवा समानता आपल्याला दिसून येत नाही. एका देशामध्ये एखादं व्यापार चक्र दीर्घकालीन असू शकेल, दुसऱ्या देशामध्ये ते मध्यमकालीन किंवा एकाच देशामध्ये दीर्घकालीन, मध्यमकालीन, अल्पकालीन असं त्याचं स्वरूप दिसतं. हे आपण सगळं छान पद्धतीनं हे व्यापार चक्राची वैशिष्ट्ये समजून घेतो. आता आपण थोडक्यामध्ये व्यापार चक्राचे जे प्रकार आहेत ते प्रकार जाणून घेतोय. त्यातला सर्वांना सुपरिचित असलेला जो व्यापार चक्राचा प्रकार आहे तो म्हणजे किटचन व्यापार चक्र. साधारणपणे किटचन नावाचा जे अर्थतज्ञ आहेत त्यांनी या व्यापार चक्राची निर्मिती केली आणि त्यामुळं त्यांनी एक संशोधन पातळीवरती त्यांनी ते कार्य केलेलं आहे. आणि त्यांना असं जाणवलं की साधारणपणे 30 ते 40 महिन्याचा कालावधी
हा किचन प्रकारामध्ये येतो. म्हणजे किचन व्यापार चक्र जो आहे, प्रकार जो आहे, तो 30 ते 40 महिन्याचा तकरीबन 4 वर्षापर्यंत असू शकतो. त्यानंतर आपल्याला सर्वांना सुपरिचित असणारं दुसरं नाव आहे जगलर. व्यापार चक्राचा हा दुसरा प्रकार आहे. हा जगलर हा सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचित होते. त्याने देखील अर्थशास्त्रीय संशोधनाच्या माध्यमातून एक गोष्ट जगासमोर सत्यता त्यांनी जगासमोर आणली, आणि ती म्हणजे व्यापार चक्र हे 8 ते 10 वर्षाचे असू शकतात. आणि हा व्यापार चक्राचा त्यांनी प्रकार सांगितला. आणि तिसरा व्यापार चक्राचा प्रकार होता कॉन्ड्रेटिव्ह. आपल्याला सर्वांना माहीत असावं की रशियन अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी खूप साकल्यानं रशियामध्ये अभ्यास केला, वेगवेगळ्या देशामध्ये त्याचा अभ्यास केला, आणि अभ्यासांती त्यांच्या लक्षात आलं की व्यापार चक्र प्रचंड मोठे असू शकतो, ते दीर्घकालीन स्वरूपाचं देखील असू शकतं. आणि त्यांच्या अभ्यासांती ते व्यापार म्हणजे कॉन्ड्रेटिव्ह नावाच्या अर्थशास्त्रज्ञाच्या नावे ते कॉन्ड्रेटिव्ह प्रकार व्यापार चक्राचा प्रकर्षाने पुढे आला. आणि तो व्यापार चक्र 30 ते 50 वर्षाचा असू शकतो. इतका मोठाला व्यापार चक्र आपल्याला दिसतो. पुढचे अर्थशास्त्रज्ञ आहेत, आपल्याला सर्वांना माहीत असावं, कुझनेट. त्याने एका पातळीवरती अभ्यास केला की व्यापार चक्राचा कालावधी नेमका काय असावा, तो काय प्रकार आहे. तर कुझनेटच्या नावाचा हा व्यापार चक्राचा प्रकार हा किमान 1 ते 11 वर्षाचा व्यापार चक्राचा कालावधी असू शकतो. हे त्यांनी ते सिद्ध करून ठेवलेलं आहे. आणखी म्हणजे हे आपल्याला थोडंसं अनुभवानं किंवा माहीत असलेले व्यापार चक्राचे प्रकार होते. 5वा व्यापार चक्र आहे तो बांधकाम व्यवसायाच्या संदर्भात आहे. की पियर्सन आणि वॉरेन नावाचे 2 अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून व्यापार चक्राचा कालावधी किती असू शकतो त्याचा अभ्यास केला, आणि त्याच्यानंतर त्या व्यापार चक्राला बांधकाम व्यवसायाचा व्यापार चक्र म्हणून नाव दिलं. आणि त्यानंतर मग कालावधी निहाय ते व्यापार चक्राचे प्रकार पुढे आले. अल्पकालीन व्यापार चक्र साधारणपणे अर्थव्यवहारामध्ये जगाच्या पाठीवरती की 3 ते 4 वर्षाचा साधारणपणे या अल्पकालीन व्यापार चक्राचा प्रकार असतो. त्यानंतर पुढचा जो व्यापार चक्राचा प्रकार आहे तो म्हणजे दीर्घकालीन. दीर्घकालीन म्हणजे किमान 4 वर्ष आणि कमाल 8 वर्षापर्यंत हा व्यापार चक्राचा प्रकार दिसतो. आणि हे जे कालावधीनुसार आपण व्यापार चक्र बघितले, पुढचा एक व्यापार चक्राचा प्रकार आहे तो म्हणजे हंगामी चढ-उतार. की अर्थव्यवस्थेमध्ये कधी तेजी येते, मंदी येते, हे देखील आपण पाहतो आहे, जाणून घेतलेलंच आहे. तसं विविध क्षेत्रामध्ये देखील चढ उतार होतात, आणि त्या चढ उतारावर आधारित जो व्यापाराचा प्रकार आहे तो हंगामी चढ उतार आहे. तो क्षणिक काळासाठी असतो, तो कायमस्वरूपी नसतो, म्हणून त्याला हंगामी चढ उतार म्हणतात. आणखी दुसरा पुढचा प्रकार आहे की अतिनियमित चढ उतार. हा व्यापार चक्राचा प्रकार आपल्याला कमीत कमी दिसतो, कारण अचानकपणे काहीतरी आर्थिक घडामोडी होतात, युद्ध होतात, काहीतरी जागतिक पातळी पटलावरती काहीतरी राजकारण होतं, आणि किंवा एक नैसर्गिक काही गोष्टी घडतात, आणि त्याचा परिणाम म्हणून व्यापार चक्राची निर्मिती होत असते. त्याला आपण अतिनियमित चढ उतार व्यापार चक्राचा प्रकार आपण समजून घेतो. आणि शेवटचा व्यापार चक्र तो सर्वात महत्त्वाचा आहे, चक्रीय चढ उतार. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मागणी आणि पुरवठा या 2 घटकावर आधारित या व्यापार चक्राचं निर्मिती होत असते, आणि म्हणून याला चक्रीय चढ उतार हा प्रकर्षानं जगाच्या पटलावरती सर्वत्र दिसून येतो. अशा पद्धतीनं आपण व्यापार चक्र म्हणजे काय हे जाणून घेतलं. त्याच्यानंतर व्यापार चक्राची उत्तम आणि ठळक वैशिष्ट्ये अगदी व्यवस्थितरित्या आपण ऐकलेले आहोत. आणि यानंतर हे व्यापार चक्राचे जे खूप महत्त्वाचे जे प्रकार होते ते जवळपास सगळे प्रकार आपण समजावून घेतलो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मला सांगायचं आहे की तुम्ही जर शांतपणे हा व्हिडिओ पाहिलात, समजावून घेतलात, आणि जर समजत नसेल तर संबंधित व्यक्तीला तुम्ही त्याचे प्रश्न जर विचारलात तर तो आणखी छान पद्धतीने तुम्हाला समजेल. हा सगळा जो प्रकार जो आहे तुम्हाला व्यवहार उपयोगी पण आहे, पुस्तक अभ्यासक्रमासाठी देखील उपयुक्त आहे, एवढं मी मान्य करतो, हे सत्य स्वीकारतो, आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.